काल एक्झिट पोल्स समोर आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी मतदानानंतर विविध एक्झिट पोलनी दिलेल्या अंदाजानुसार भाजप प्रणित एनडीएचं सरकार बनणार आहे। भाजप प्रणित एनडीएला 370 ते 390 जागांचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवलाय, तर इंडिया आघाडीला 130 ते 140 जागा मिळण्याचं भाकीत करण्यात आलंय। नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले, त्यानुसार पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीए देशात सत्ता स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काल मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आलेले आहेत। देशातल्या वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या एजन्सीजनी केलेले हे एक्झिट पोल आहे। मात्र विविध एक्झिट पोलमध्ये एनडीएलाच बहुमत मिळण्याचं दिसतंय। देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवला जातोय। याचाच अर्थ पंतप्रधान म्हणून मोदी हॅट्रिक करतील असा अंदाज किंवा अशी शक्यता हे एक्झिट पोल वर्तवतायत। आता 4 तारखेला प्रत्यक्ष निकाल आपल्या हाती येणार आहे। तर ॲक्सिसचा एक्झिट पोल काय सांगतोय, तो म्हणतोय एनडीएला 381 जागा मिळतील, इंडियाला 148, इतरांना 14 जागा मिळण्याचा अंदाज ॲक्सिसचा एक्झिट पोल वर्तवतोय। तर हे वेगवेगळे एक्झिट पोल आहेत। तर TV9 पोल स्ट्रॅट काय म्हणतोय, 346 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज वर्तवतोय, इंडियाला 162, इतरांना 35। एबीपी वोटर्सचा अंदाज आहे 368चा एनडीएसाठी, तर 167 जागांचा अंदाज आहे इंडियासाठी, 8 जागा इतरांना मिळतील असं हा एक्झिट पोल सांगतो। टाइम्स नाऊ ETGचा अंदाज आहे 358चा एनडीएसाठी, तर 152चा अंदाज इंडियासाठीचा आहे आणि 33 जागा इतरांना मिळतील असं हा एक्झिट पोल सांगतोय। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार 400 जागा एनडीएला मिळतील असं म्हटलं जात आहे आणि इंडियाला 107 जागा मिळण्याचा अंदाज ते वर्तवतायत, तर 36 जागा इतरांना मिळतील असा अंदाज चाणक्यचा एक्झिट पोल वर्तवतो। मॅट्रिक्सचा एक्झिट पोल 360 जागा एनडीएला देतोय, तर 125 जागांचा अंदाज इंडियासाठी वर्तवतोय, 45 जागा इतरांसाठी अंदाज मॅट्रिक्सचा पोल वर्तवतोय। तर सीएनएक्सचा एक्झिट पोल काय सांगतोय, 386 जागांचा अंदाज एनडीएसाठी वर्तवला जातोय, इंडियासाठी 124, तर 33 जागांचा अंदाज इतरांसाठी वर्तवला जातोय। थोडक्यात जर सरासरी साधारणतः काढायची झाली तर एनडीएच्या बाजूने 380 जागांच्या आसपासचा अंदाज हे बहुतांश एक्झिट पोलनुसार सरासरीचा येतोय, तर 135 जागांचा अंदाज सरासरीचा या सर्व एक्झिट पोलचा मिळून इंडिया आघाडीसाठी येतोय आणि इतरांना 37 जागा मिळतील असं एक्झिट पोलचा हा सरासरीचा अंदाज आहे।